नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज नवरात्रीतला चौथा दिवस. आपणा सर्वांना या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रीतल्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा या रूपामध्ये देवीची पूजा केली जाते. देवी कुष्मांडा ही आदिशक्तीचं रूप आहे आणि त्यामुळेच ही आदिशक्ती भक्तांच्या मनातील जो अंधकार आहे, जी निराशा आहे, ती दूर करून त्यांना ज्ञानाचा प्रकाश देते. या देवीची उपासना केल्यामुळे आपले जीवन जे आहे ते अतिशय प्रकाशमान होते आणि उज्ज्वल यशाने भरून जाते. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांची ओळख करून घेणार आहोत त्या नवदुर्गा आहेत श्रीमती अस्मिता आपटे. अस्मिता आपटे या संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान या संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि ही संस्था विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येण्याचं कार्य करते. पण हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो काही साधासुद्धा नाही आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा ज्ञानप्रकाश जागवण्यासाठी आपल्या संस्कृतीमधील काही गोष्टी ही संस्था मुलांना सांगते. अस्मिता आपटे विद्यार्थ्यांना जो ज्ञानाचा प्रकाश देत आहेत ते पुस्तकांच्या माध्यमातून. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना पुस्तकं पोहोचवली जात आहेत आणि संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान या संस्थेमार्फत त्यांना जी पुस्तकं दिली जात आहेत त्यात रामायण महाभारतातील गोष्टींचा समावेश आहे. आपल्या संस्कृतीतील अतिशय अमोल असा ठेवा त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत आणि शालेय स्तरावर जर विद्यार्थ्यांना या गोष्टी समजल्या तर त्यांचं आयुष्य पुढे अतिशय चांगल्या पद्धतीने सुमार्गावर जाणार आहे याची नक्की खात्री आहे. या संस्थेचे कार्य आणि अस्मिता आपटे स्वतः करत असलेलं कार्य याविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. चला तर मग. राष्ट्रसेवन कार्यमेतत् देवपूजन कार्यमेव भारताय हि कार्यकरणम् नित्यजीवन भागभूतम् नित्यजीवन भागभूतम् धर्मरक्षण शिक्षणार्थम् दीनजनता सेवनार्थम् दिव्य संस्कृति पोषणार्थम्. नमस्कार, मी अस्मिता आपटे, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची कोकण प्रांत संयोजिका. गोष्ट म्हटली की लहान मुलांना काय किंवा मोठ्या माणसांना काय सर्वांनाच आवडत असते आणि रामायणातल्या कथा, पौराणिक कथा, महाभारतातल्या कथा किंवा क्रांतिकारकांच्या कथा याच कथा आपण घराघरातनं ऐकत आलेलो आहोत लहानपणापासून. आजी आजोबा, काका काकू हे सगळे आपल्याला लहानपणापासून या सगळ्या गोष्टी घरामध्ये सांगत होते. मात्र कालांतराने, काळाच्या ओघाने या सगळ्या गोष्टी हळूहळू दूर होत गेल्या, कमी होत गेल्या आणि आता तर हळूहळू लुप्तच झाल्या आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींचा अभाव आपल्याला अभ्यासक्रमात देखील दिसतो. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण हे नैतिक शिक्षण, हे नैतिक मूल्य हा सर्व आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि संस्कारांचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. पण या सगळ्या गोष्टींचा अभ्यासक्रमात उल्लेख मात्र व्हायला हवा होता, हे निश्चित. हा होत नाहीये. म्हणूनच की काय अनेक सामाजिक संस्था या सर्व गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातलीच संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था 2003 मध्ये उदयास आली. प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीयुत मोहनजी सालेकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मिळून या उपक्रमाचा शोध लावला असं म्हणायला हरकत नाही. कथारूप रामायण या पुस्तकांची निर्मिती त्यांच्याकडनं केली गेली आणि अवघ्या 5 शाळांमध्ये त्यांनी हा उपक्रम सुरू केला. शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी हा उपक्रम उचलून धरला, त्यांना आवडला, कारण त्यांना सुद्धा नैतिक मूल्याची जाणीव होती आणि अतिमहत्त्वाचा असा विषय त्यांनी सुरुवात केली. आणि त्यानंतर मात्र 2023 पर्यंत 900हून अधिक शाळांपर्यंत हा आपला उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे. आणि केवळ मराठी माध्यमच नव्हे तर हिंदी, इंग्रजी, गुजराती या 4ही भाषांमध्ये हा उपक्रम आपला सुरू आहे. मुंबईतच केवळ 900हून अधिक शाळा आहेत, मात्र मुंबईच्या बाहेर म्हणजेच महाराष्ट्रात एकूण 4 राज्यांमध्ये आपला हा उपक्रम सुरू आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीचे आणि संस्कारांचे बीजारोपण या पुढील पिढीपर्यंत शालेय विद्यार्थ्यांपर्यंत व्हावे म्हणून शालेय उपक्रमातच इयत्ता 5वीपासून नव्हे तर इयत्ता 4थीपासूनच आपण हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे इयत्ता 4थी ते 8वी या सर्व वयोगटातील मुलांसाठी ही विविध पुस्तकं आपण शाळांमध्ये वितरित करत असतो. अभ्यास तर करायचाच आहे, पुढे जायचंच आहे, करिअर घडवायचंच आहे, पण मुद्दाम हे नैतिक शिक्षण, हा नैतिक मूल्यांचा शिक्षणाचा पाया मुलांचा भक्कम व्हावा आणि तो गोष्टींच्या माध्यमातून व्हावा, ही संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचा अगदी साधा उद्देश आहे, साधा हेतू आहे. या सर्व उपक्रमात अनेक कार्यकर्त्यांचे, शिक्षकांचे आणि मुख्याध्यापकांचं देखील खूप मोठं सहकार्य प्रतिष्ठानला वेळोवेळी मिळत आलं आहे. कारण शाळांमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा शिक्षक आणि मुख्याध्यापक या दोघांचीही अनुमती आणि सहकार्य हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेच या मुलांपर्यंत गोष्टी पोचवत असतात. केवळ कार्यकर्तेच नाही तर अनेक मुख्याध्यापक देखील आपली ही शिक्षणाची जबाबदारी, ही नोकरी सांभाळून आपला हा कार्यकर्त्यांचा जो मदतीचा हात आहे तो पुढे करत आहेत. आणि मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रात 4 राज्यांमध्ये या सर्व भाषातनं आपली ही पुस्तकं आपण पोचवत असतो. दर दिवशी रोज वेगवेगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळ्या शाळेतून आपल्याला फोन येत असतात आणि आपल्याकडे हा उपक्रम आमच्याकडे देखील तुम्ही राबवावा अशी विचारणा, अशी सूचना केली जाते. यासाठीच केवळ मदतीचे हात हवे आहेत, सहकार्याचे हात हवे आहेत. आत्ता आपल्या मुंबईमध्ये जवळजवळ 400हून अधिक सेवाभावी, निस्वार्थ काम करणारे अनेक हात मदतीला आहेत आणि त्यांच्या मदतीशिवाय हे कार्य अपुरे आहे. मात्र 4 भाषांपर्यंत आपल्याला हे काम सीमित ठेवायचं नाही आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये आपल्याला ही पुस्तकं अजून प्रकाशित करायची आहेत. केवळ 4 राज्यांपर्यंत नाही, वेगवेगळ्या राज्यांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे. त्यासाठी खूप लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे. मुलांना वाचन, संस्कृतीची ओळख व्हावी, त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून ही पुस्तकं आपण तयार केली आहेत. पण चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आपण सोशल मीडियाचा देखील उपयोग केला आहे, त्याची देखील मदत घेतली आहे. सोशल मीडिया वाईट नाही, चांगल्या दृष्टीने सुद्धा त्याचा वापर केला जातो, चांगला उपयोग केला जातो, हे आपण ह्यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान आपलं रोजचं जे काम आहे, रोजच्या ज्या वेगवेगळ्या माहिती आहेत त्या फेसबुकवरून आणि यूट्यूबवरून देखील तुम्हाला या प्रतिष्ठानची माहिती आणि या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. यामध्ये महिलांचा जास्त वाटा आहे, मदतीचा हात आहे असं मला वाटतं. पुरुष कार्यकर्ते देखील आहेतच, पण महिलांकडे अधिक जास्त जबाबदारी असते, घरच्या जबाबदाऱ्या असतात, अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. मात्र हे काम मला असं वाटतं त्यांना स्फूर्ती देणारं आहे आणि त्यातून सुद्धा त्या वेगवेगळी वाट काढत आपलं हे काम पूर्ण करत असतात. या नवरात्रीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मी आवाहन करेन की या सामाजिक कार्यात, या राष्ट्रकार्यात आपण देखील आपला मोलाचा सहभाग द्यावा. कारण ह्या सर्वांवरच आपली कुटुंब व्यवस्था अवरित आहे, अघटित आहे आणि त्याचमुळे कुटुंब प्रबोधन, पालक प्रबोधन आणि छोट्या मुलांसाठी बालसंस्कार वर्ग म्हणजेच आनंद केंद्र असे छान उपक्रम देखील सर्वत्र, मुंबईत नाही तर मुंबईच्या बाहेर देखील खूप यशस्वीरित्या सुरू आहेत. त्यामुळेच मोहनजी सालेकर आणि त्यांच्या सहकार्याने अवघ्या 5 शाळांमध्ये सुरू केलेला हा उपक्रम 900 शाळांपर्यंत अगदी यशस्वीरित्या सुरू आहे. आज नवरात्रीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आवाहन करते, या राष्ट्रकार्यात तुमचं स्वागत आहे. कार्यकर्ते म्हणून, हितचिंतक म्हणून आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या रुचीप्रमाणे तुम्हाला या कामात नक्की आनंद मिळेल. त्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत.